हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 2 जानेवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग सुरुवात करूया. 2 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे कोविड-19शी रिलेटेड. कोविड-19च्या केसेस ज्या आहेत त्या केसेस 20,000 आकडा त्याच्यामध्ये पार झालेला आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटच्या स्टेट वाईज आकडेवारी इथे दिली. महाराष्ट्रामध्ये 460 केसेस आतापर्यंत सापडले. त्यानंतर दिल्लीमध्ये 351 आहेत, गुजरातमध्ये 136 आहेत, तामिळनाडूमध्ये 121 आहेत, केरळामध्ये 107 आहेत, राजस्थानमध्ये 69 आहेत, तेलंगणामध्ये 62 आहेत, हरियाणामध्ये 37 आणि कर्नाटकमध्ये 34, आंध्र प्रदेशमध्ये 17. अशा प्रकारची आकडेवारी म्हणजे हा सडन स्पाइक आपल्याला पाहावयास मिळतो. अचानक कोविड-19च्या केसेस वाढायला सुरुवात झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे तिसरी लाट जी आहे ती येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं जो अंदाज आहे आपण याच्यावरून लावू शकतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ज्या काही कोविड-19शी रिलेटेड प्रिकॉशन्स आहेत, मग त्याच्यामध्ये मास्क वापरणं असू द्या, सॅनिटायझर वापरणं असू द्या, सोशल डिस्टन्सिंग पाळणं असू द्या, ह्या सर्व ज्या सूचना आहेत किंवा वॅक्सिनेशन टोटल वॅक्सिनेशन करून घेणं असू द्या, ह्या सर्व जे नियम आहेत ते आपण तंतोतंत पाळायला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या याच्यावरती मात करू शकतो. अशा प्रकारची ही न्यूज आहे. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची जी न्यूज आहे ती फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्टशी रिलेटेड न्यूज आहे. याच्यामध्ये मग फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्याचं महत्त्व काय, तर कोणत्याही NGOला किंवा सामाजिक संस्था ज्या असतात त्या सामाजिक संस्थांना फॉरेन कॉन्ट्रीब्युशन जर पाहिजे असेल, विदेशातला निधी जर पाहिजे असेल, तर त्यांचं या ॲक्टच्या अंतर्गत रजिस्टर होणं गरजेचं आहे. प्रत्येक काही कालावधीनंतर त्यांना लायसन रिन्यू करून घ्यावं लागतं अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन मिळवण्याचं. आणि त्याची तरतूद जी आहे ती फॉरेन कॉन्ट्रीब्युशन ॲक्ट रेग्युलेशन ॲक्टच्या अंतर्गत केली गेली. मग हा ॲक्ट 2010मध्ये आला होता आणि 2020मध्ये आता त्याचं अमेंडमेंट झालं होतं, त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली होती. मग त्याच्या अंतर्गत बघायला गेलं तर आता त्याच्याशी रिलेटेड आकडेवारी आली होती की जवळजवळ 22,000 अशा NGO आहेत किंवा अशा प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत की ज्यांचं रिन्युवेशन या ॲक्टच्या अंतर्गत झालं नाही. त्यांना डेडलाईन दिली गेली होती, परंतु ती डेडलाईन संपत आली तरीसुद्धा त्यांनी हे रिन्युवेशन करून घेतलं नाही. मग त्याला अनेक कारणं होते, ते चर्चेमध्ये सुद्धा आले होते. त्यावेळेस आपण डिस्कस सुद्धा केलं होतं. पुन्हा हे चर्चेमध्ये का आलं आहे, तर अजूनसुद्धा 6,000 अशा प्रकारचे NGOज आहेत की त्यांनी हे जे आहे रजिस्ट्रेशन ते करणं टाळलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये ऑक्सफॅम इंडिया नावाची एक NGO जास्त न्यूजमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे ते या ॲक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं त्याच्यासाठी त्यांनी ॲप्लिकेशन दिलं होतं, परंतु गव्हर्नमेंटने ते रिजेक्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर अनेक NGO अशा आहेत की त्यांनी याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करणं टाळलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन मिळवण्याचं, फॉरेन निधी मिळवण्याचं लायसन आहे ते त्यांनी या ॲक्टच्या अंतर्गत रिन्युवेशन करून घेतलं नाही, त्याचं रिन्यू करून घेतलं नाही, असं सुद्धा या न्यूजमध्ये सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला पाहावयास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर याच्यातून पहिला की पॉईंट घ्यायचा आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे असतात त्याला आपण NGO म्हणतो, त्यांची स्थापना कशा पद्धतीने होत असते, त्यांची म्हणजे कार्य त्यांचं कशा पद्धतीने चालतं, आणखी कोणते ॲक्ट असे आहेत की ते NGOशी रिलेटेड आहेत, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला काय बघायचा, तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो आहे त्याची इन्फॉर्मेशन सर्व असायला पाहिजे. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं, आत्ता पण सांगतोय की याच्यामध्ये काय काय नेमक्या तरतुदी आहेत, हा ॲक्ट कधी आला होता, त्याचं पर्पज त्यावेळेस काय होता, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. हे 2 की पॉईंट आपण खऱ्या अर्थानं डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि या दोन्हींचा अभ्यास जो आहे तो विशेष करून आपण पॉलिटीमध्ये करत असतो आणि पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती जम्मूशी रिलेटेड आहे. जम्मूमध्ये जे वैष्णोदेवी टेम्पल आहे तिथं भाविकांमध्ये गर्दीसारखी सिच्युएशन झाली आणि त्याच्यामध्ये गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन जवळजवळ 12 जे भाविक आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 15 जण जे आहेत ते इंजोर्ड झालेले आहेत, जखमी झालेले आहेत, अशा प्रकारची आकडेवारी तिथून निघून येते.
त्याच्यामुळे त्रिकुटा हिल सुद्धा न्यूजमध्ये येते. त्रिकुटा हिलमध्ये अशा प्रकारची गुहा आहे, तिथं वैष्णोदेवीचा म्हणजे मंदिर आहे असं मानलं जातं, आणि तिथं अनेक भक्त व्हिजिट करत असतात प्रत्येक वर्षी, प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी. आणि तशाच प्रकारचे भाविकांची गर्दी असताना हे इन्सिडेंट घडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घेऊ शकतो आपण? पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की हे जे जम्मू काश्मीर विषयी बोललं गेलं, विशेष करून जम्मूविषयी, तर मग ते जम्मूचं लोकेशन कशा पद्धतीने आहे इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून आपण व्यवस्थितरित्या बघून घ्यायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट काय, तर इथं त्रिकुटा हिलविषयी बोललं गेलं आहे. मग हे त्रिकुटा हिलचं महत्त्व काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हा दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट काय होऊ शकतो? तिसरा की पॉईंट वैष्णोदेवी, हे जे श्राईन आहे वैष्णोदेवीचं, त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे का, हिस्टॉरिकल इम्पॉर्टंट त्याचं काय आहे का, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवायला पाहिजे. आणि हिस्टॉरिकल दृष्टीनं अभ्यास तर त्याचा करायचा आहे, त्याचबरोबर कल्चरल दृष्टीतून त्याचा काय महत्त्व आहे, कल्चरच्या दृष्टीतून त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग हा जो सर्व की पॉईंट सांगितलेला आहे तुम्हाला, हे विशेष करून GS फर्स्टच्या अंतर्गत आपण अभ्यास करत असतोय. GS फर्स्टच्या अंतर्गत काय काय येतं, तर जॉग्राफी आणि हिस्ट्री विशेष करून येतं, त्याचबरोबर कल्चरसुद्धा येतं, हेरिटेज अँड कल्चर. ह्या सर्व माध्यमातून आपण याचा अभ्यास करणं, या सर्व दृष्टिकोनातून आपण या न्यूजचा अभ्यास करणं, या की पॉईंटचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये काय नाही आहे. पुढची न्यूज आहे ती GSTशी रिलेटेड आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST कलेक्शन जे डिसेंबरमध्ये केलं गेलं, ते तिमाहीमधलं सगळ्यात कमी GST कलेक्शन झालेलं आहे असं सांगणारी ही न्यूज आहे. आणि ते आहे 1,29,780 कोटी एवढं कलेक्शन झालेलं आहे, आणि जे की गेल्या तिमाहीपेक्षा खूप कमी मानलं जाते, हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला हाच घ्यायचा की GST विषयी टोटल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इकॉनॉमीच्या दृष्टीतून त्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. हा की पॉईंट यामधून येऊ शकतो. त्याचबरोबर हा जो GST बोललं गेले तो ग्रॉस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विषयी बोललं गेले. मग आता ग्रॉस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे, नेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हा डिफरन्ससुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही GSTचा अभ्यास करताय त्यावेळेस त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि हा जो सर्व अभ्यास आपण करणार आहोत तो इकॉनॉमीच्या दृष्टीतून करणार आहोत. आणि इकॉनॉमीचा म्हणजे इकॉनॉमी जो सब्जेक्ट दिला गेला आपल्याला, तो विशेष करून GS 3च्या अंतर्गत दिला गेला आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS 3च्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण समजू शकतोय. पुढची न्यूज आहे ती आपसापाशी रिलेटेड न्यूज आहे, की ज्याला आपण आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट 1958चा जो ॲक्ट आहे त्याला आपण म्हणतो आपसपा. आणि तो जो ॲक्ट आहे तो विशेष करून पहिल्यांदा न्यूजमध्ये कोणामुळे होता, तर नागालँड या स्टेटमुळे न्यूजमध्ये होता. नागालँडमध्ये आत्ताच आपण बघितलं की 6 महिन्यासाठी, पुढच्या 6 महिन्यासाठी आणखी आपसपा लागू केला गेला, म्हणजे वाढवले, तो पिरियड जो आहे तो एक्सटेंड केला गेला आहे. परंतु तो न्यूजमध्ये काय होता, तर नागालँडमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामध्ये 13च्या आसपास सिव्हिलियन नागरिक मारले गेले होते. त्यामुळे कदाचित भविष्यामध्ये आपसपा तिथून वापस घेतला जाईल गव्हर्नमेंटकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, असं सूर समाज माध्यमातून उमटत होते. परंतु नागालँडमध्ये आणखी पुढच्या 6 महिन्यासाठी तो आपसपा वाढवला गेला, हे आपण याच्या अगोदरच्या न्यूजमध्ये बघितले. परंतु आता आसाममुळे पुन्हा एकदा आपसपा न्यूजमध्ये आला. आसामचे CM जे आहेत हेमंत बिस्व शर्मा यांनी सुद्धा असे संकेत दिले आहे की कदाचित पुढच्या 40-45 दिवसांमध्ये आपसपाशी रिलेटेड डिसिजन येईल आणि आसाममधून सुद्धा आपसपा कदाचित वापस घेतला जाईल, अशा प्रकारची हिंट्स त्यांनी दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपला पहिला काय निघू शकतोय, तर आपसपाशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ना, ती सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवायला पाहिजे. हा जो 1958चा ॲक्ट आहे त्याची तरतूद का केली गेली होती याची सर्व हिस्ट्री आपण बघून ठेवायला पाहिजे. आणि याच्यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी आहेत आणि हा कॉन्ट्रोवर्शियल का असतो वारंवार, त्यामुळं याचा सर्व सखोल म्हणजे अभ्यास आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट अभ्यास आपल्याला मॅप बघून ठेवायचा आहे. कशाचा? इंडिया पॉलिटिकल मॅप बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती नागालँडचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि आसामचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मॅप रिडिंगच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं होऊन बसतं. मग आता हे जे 2 की पॉईंट आहेत, पहिला की पॉईंट ॲक्टचा कोणत्याही अभ्यास करणं आपण पॉलिटीच्या अंतर्गत अभ्यास करत असतोय. आणि पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो GS सेकंडमध्ये आपल्याला दिला गेला आहे.
त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरा जो आहे तो मॅप रिडिंगच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे, म्हणजेच जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. आणि जॉग्राफी जो दिला आहे आपल्याला तो GS फर्स्टमध्ये दिला आहे. त्यामुळे ही न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतोय. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. आणि हा अफसपाविषयी आणखी बोलायचं झालं तर जम्मू काश्मीरमुळे जास्त मध्ये न्यूजमध्ये होता अफसपा. जम्मू काश्मीरमुळं वारंवार न्यूजमध्ये होता. त्याच्यामध्ये मग पॅलेट गन्स ज्या होत्या त्या जास्त न्यूजमध्ये त्यावेळेस आल्या होत्या. तेव्हापासून खऱ्या अर्थानं अफसपा जास्त न्यूजमध्ये. आणि ह्युमन राईटचं व्हायोलेशन करणारा ॲक्टसुद्धा याला म्हटलं जातं. याच्यावरती अशा प्रकारचं सुद्धा टीका केली जाते, कारण याच्यामध्ये आर्मीला स्पेशल पॉवर दिली जाते. त्याच्यामध्ये ते फायरिंगसुद्धा करू शकतात. मग त्याच्यामध्ये सिव्हिलियन नागरिकांची डेथ जरी झाली तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आर्म फोर्सेसवरती, कारण अफसपा हा त्यांना तो राईट देतो. त्यामुळं खरं तर हा जास्त कॉन्ट्रोवर्शियल ठरतो. त्याच्यामुळं याचा एकदाच अभ्यास करून ठेवा, म्हणजे भविष्यामध्ये याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. पुढची न्यूज आहे ती भीमा कोरेगावशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. 2018मध्ये याच भीमा कोरेगावमध्ये दंगल झालेली आपल्याला पाहावयास मिळाली होती. खूप मोठ्या प्रमाणात क्लॅश झालेला आपल्याला पाहावयास मिळालं होतं आणि त्याला नॅशनल पॉप्युलरिटीसुद्धा मिळालेली आपल्याला पाहावयास मिळाली होती. मग त्याच्यामध्ये संलिप्त मिलिंद एकबोटे यांचं नाव आलं होतं, संभाजी भिडे यांचं नाव आलं होतं आणि ती खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि अजून पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरूच असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आत्ता प्रत्येक वर्षी जे तिथं जयस्तंभ आहे, विक्टरी पिलर ज्याला म्हटलं जातं, तिथं खऱ्या अर्थानं लोक जमा होत असतात. जे पहिल्यांदा त्याची हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हिस्ट्री त्याची काय आहे तर भीमा कोरेगावचा त्या स्थानाचं हे महत्त्व आहे की तिथं इंग्रज सैनिक, ते सैनिकांची संख्या जवळजवळ 834 सैनिक होते आणि त्याच्यामध्ये 500 सैनिक हे विशेष करून महार कम्युनिटीमधून येत होते, महार जातीमधून येत होते, विशेष करून दलित कम्युनिटीमधून येत होते. आणि त्या 834 सैनिकांनी पेशवा बाजीराव जो सेकंड होता त्याच्यात जवळजवळ 28,000 सैनिकांना हरवलं होतं आणि तिथं त्यांचा पराक्रम गाजवला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना बलिदानसुद्धा द्यावं लागलं होतं. मग त्यांच्या आठवणीमध्येच तिथं विक्टरी पिलर बांधला गेला आहे. विशेष करून हा इंग्रजांकडून फॉर्म केला गेला असं मानलं जाते आणि याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा व्हिजिट केलं होतं 1 जानेवारी 1927 रोजी. त्यामुळे याचं एक वेगळं महत्त्व होऊन बसतं आणि त्यांच्या शौर्यांना वंदन करण्यासाठी प्रत्येक वर्षी विशेष करून दलित कम्युनिटीतली लोक आणि इतर सुद्धा लोक तिथं व्हिजिट करत असतात त्यांना वंदन करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मग हा जो प्रोग्राम आहे त्याला गालबोट लागण्याचा प्रयत्न, अशा प्रकारचा इन्सिडेंट 2018मध्ये झाला होता. त्याच्यामध्ये काही लोकांना जीवसुद्धा स्वतःचा गमवावा लागला होता, काही लोक इंजर्ड झाली होती आणि त्याच्या धर्तीवरतीच आता सरकारनंच तिथं फ्री बसेस वगैरे यावेळेस दिल्या होत्या आणि सॅटर्डेला खूप मोठ्या दिमाखात हा जो सोहळा आहे तो लोकांनी साजरा केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. सरकारनं सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर भीमा कोरेगावचा जो इन्सिडेंट आहे विशेष करून 2018मध्ये झाला होता तो आपल्याला एक केस स्टडी म्हणून माहिती आहे, त्याचं सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्व नाही आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला भीमा कोरेगावचा हिस्ट्री माहिती असणं गरजेचं आहे. हिस्ट्रीच्या दृष्टीतून तो पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण हा जो मुद्दा आहे तो खूप न्यूजमध्ये राहिलेला मुद्दा आहे. त्यामुळे एक भीमा कोरेगावचं महत्त्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याची हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं खरं तर दुसरा की पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे आणि या की पॉईंटचा अभ्यास आपण विशेष करून हिस्ट्रीच्या दृष्टीतून करतो, म्हणजेच GS फर्स्टच्या दृष्टीतून सिलेबसचा विचार करता हा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही. पुढची न्यूज आहे आपले PM नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्या कॉन्फरन्समध्ये विशेष करून PM किसान स्कीमच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 10वा जो इन्स्टॉलमेंट आहे तो जाहीर करण्यात आलेला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्याला पाहावयास मिळाला आणि त्याच्यामध्ये 20,900 कोटी रुपयांचं जी मदत आहे शेतकऱ्यांना ती PM किसानच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळाली. याचा 11 करोड जवळजवळ 11 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असं सुद्धा या न्यूजमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला. मग याच्यामधून एकमेव की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की PM किसान स्कीम काय आहे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून अशा प्रकारच्या स्कीम ज्या असतात त्या आपल्याला महत्त्वाच्या असतात.
त्यामुळं अशा प्रकारच्या स्कीम्सविषयीचा डिटेल अभ्यास करणं, आपल्याला सखोल अभ्यास करणं गरजेचं असतं. याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून काढायला पाहिजे, याच्या नोट्स बनवून ठेवायला पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. आणि विशेष करून ही जी न्यूज आहे, PM किसान योजना आहे, ती प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे. त्यामुळे ही न्यूज प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण समजू शकतोय. इथं आपण PM किसान स्कीमविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो. त्याला आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असं सुद्धा म्हणतो. खऱ्या अर्थानं त्या स्कीमचं हेच नाव आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. कंट्री इंडिया ऑब्वियस असणार. मिनिस्ट्री कोणती रिलेटेड आहे याच्याशी, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरल आणि फार्मर्स वेलफेअर ही मिनिस्ट्री याच्याशी अंतर्गत म्हणजे रिलेटेड असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. की पीपल विवेक अग्रवाल IAS जे आहेत ते की पीपल महत्त्वाची पर्सनॅलिटी त्याच्यामधले. एस्टॅब्लिश कधी झाले तर 1 फेब्रुवारी 2019 रोजी पीयूष गोयल आणि ज्यावेळेस हे जाहीर केलं होतं त्यावेळेस याचं एस्टॅब्लिशमेंट झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं. बजेट याच्यासाठी काय आहे तर 75,000 कोटी रुपये पर annum याच्यावरती खर्च केले जातात. आणि याच्या अंतर्गत नेमकं ही स्कीम काय सांगते तर ही स्कीम विशेष करून मिनिमम सपोर्ट प्राईस देते. मिनिमम इन्कम सपोर्ट प्राईस आहे ही जी की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होते आणि त्याची कॉस्ट जी आहे ती 6,000 रुपये पर इयर आहे. 6,000 रुपये पर इयर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली या स्कीमच्या अंतर्गत जमा केले जातात, जेणेकरून त्याला एक इन्कम सोर्स गव्हर्नमेंटकडून मदत म्हणून मिळावा अशा प्रकारचा उद्देश या स्कीमचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. ही या स्कीमची बेसिक इन्फॉर्मेशन असलेली इथं आपण बघू शकतो. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला या स्कीमविषयी असणं हे मोर दॅन सफिशियंट आहे. पुढची न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि गुपकार अलायन्स रिलेटेड जे कोण लीडर्स आहेत त्यांना होम अरेस्ट केलेलं आपल्याला, हाऊस अरेस्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. कारण का तर फ्युचरमध्ये त्यांचा रॅलीचा प्लॅन होता, प्रोटेस्ट करण्याचा प्लॅन होता. तरीसुद्धा तिथं प्रोटेस्ट निघालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या काय आहेत तर डिलिमिटेशन कमिशनविषयीची डिलिमिटेशन कमिशनची जी आता काही कारवाई तिथं चालू आहे आणि त्यांचं काही प्लॅन सुरू आहे, कारवाई सुरू आहे तिथं, त्याच्या विरोधात हा मोर्चा निघताना आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर यांच्यात आणखी काय मागण्या आहे तर 370 जे हटवलं गेलं आणि त्याचबरोबर 35A जे हटवलं गेलं ते रिस्टोर करावं असं यांची मागणी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला जम्मू आणि काश्मीरचं लोकेशन व्यवस्थित बघायचं आहे इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. आणि दुसरं महत्त्वाचं काय तर हे जे आर्टिकल्स आहेत 370चं काय महत्त्व आहे, याच्यामध्ये नेमक्या काय काय तरतुदी आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर 35A जो आहे याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हे महत्त्वाचे की पॉईंट खऱ्या अर्थानं होऊ शकतात. आणि कोणत्याही आर्टिकलचा अभ्यास करणं हे पॉलिटीमध्ये येतं आणि पॉलिटीचा अभ्यास आपण GS सेकंडच्या दृष्टीतून करत असतोय. आणि जम्मू आणि काश्मीरचा मॅप बघणं, इंडिया पॉलिटिकल मॅपच्या आधारे त्याचं लोकेशन बघणं हे खरं तर GS फर्स्टमध्ये येतं जॉग्राफीमध्ये. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. पुढची जी न्यूज आहे ती नागालँडशी रिलेटेड आहे. नागालँडमध्ये आपसपा जास्त न्यूजमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला फ्रंट पेजला सांगितलं आहे. आणि आपसपाचं एक्सटेन्शन 6 महिन्यासाठी पुढं केलं आहे. 6 महिना तो जो ॲक्ट आहे तो एक्सटेंड केला आहे, वाढवला आहे. त्याचं म्हणजे त्याचा कालावधी वाढवला गेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेडच त्याला विरोध म्हणूनच तिथं भविष्यामध्ये प्रोटेस्ट योजला गेला आहे. अशा प्रकारचा डिजिटल या इमेजमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये आपसपाचा डिटेलमध्ये अभ्यास करणं हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. आणि बाकी नागालँडचा लोकेशन जे आहे ते पॉलिटिकल मॅपवरती व्यवस्थित ते आपण बघून ठेवायला पाहिजे. तर इथंच आपण नागालँड असू द्या, जम्मू काश्मीर असू द्या, इतर काही लोकेशन्स महत्त्वाचे असू द्या इंडिया पॉलिटिकल मॅपवरती, ती लोकेशन आपण व्यवस्थित त्या बघून घेऊया इथंच इंटरनेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतोय. इथं पहिल्यांदा आपण नागालँडचं लोकेशन बघूया. इथं आपल्याला नागालँडचं लोकेशन पाहावयास मिळते. हे जे स्टेट आहे ते नागालँड स्टेट म्हणून ओळखलं जातं. त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये मणिपूर आहे, मिझोरम नाही आहे, मिझोरम शेजारील राज्य नाही, मणिपूर आहे त्याची बाँड्री लाईन शेअर करणारं. त्यानंतर इकडे आसाम आहे आणि वर बघितलं तर अरुणाचल प्रदेशही आहे. या राज्यांची बाँड्री याला टच करते. आणि इंटरनॅशनल बाँड्रीचा विचार केला तर म्यानमारची बाँड्री नागालँडला इथं शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते. हे आपण नागालँडचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आणखी आसाम जास्त न्यूजमध्ये, आताच आसामविषयी सुद्धा आपसपामुळेच आसाम न्यूजमध्ये होतं, त्यामुळे आसामचं सुद्धा लोकेशन बघणं गरजेचं आहे. स्टेटचा विचार केला तर त्याच्यामध्ये स्टेट कोणकोणतं शेअर होतं, बाँड्री लाईन स्टेटची कोणकोणत्या शेअर होते तर त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉलची बाँड्री इथं शेअर होते.
त्याचबरोबर इकडं वरती नॉर्थला बघितलं तर अरुणाचल प्रदेशची बाउंड्री शेअर होते, इकडं नागालँडची बाउंड्री शेअर होते, मणिपूरची बाउंड्री शेअर होते, मिझोरामचे बाउंड्री इथं शेअर होते, इकडं बघितलं तर त्रिपुराची बाउंड्री शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते, इथं मेघालयची बाउंड्री आपल्याला शेअर होताना पाहावयास मिळते. इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये भूतानची बाउंड्री शेअर होते आणि बांगलादेशची बाउंड्री शेअर होते. या दोन महत्त्वाच्या कंट्रीची बाउंड्री आसामला टच होताना आपल्याला पाहावयास मिळते, शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते. बाकी आणखी स्टेट जे आहे ते जम्मू काश्मीर न्यूजमध्ये होतं, त्यामुळे जम्मू काश्मीरचं लोकेशनसुद्धा बघणं गरजेचं आहे. स्टेट बाउंड्री जर बघितलं तर हिमाचल प्रदेशची बाउंड्री शेअर होते त्याला आणि पंजाबची बाउंड्री शेअर होते. आणि इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर त्याच्यामध्ये पाकिस्तानची बाउंड्री शेअर होते, चायनाची शेअर होते आणि इथं थोडीशी अफगाणिस्तानची बाउंड्रीसुद्धा जम्मू आणि काश्मीरला शेअर होताना आपल्याला समजू शकतो, आपण बघू शकतो. बाकी भीमा कोरेगावमुळं महाराष्ट्र जे असतं न्यूजमध्ये, त्यामुळे महाराष्ट्राचं लोकेशन पण बघून घेऊया. बाउंड्री लाईन स्टेटचे शेअर कोणकोणते होतात त्याच्यामध्ये गोवा आहे, कर्नाटक आहे, इथं आंध्र प्रदेश डायरेक्ट दिला आहे, तेलंगणा दिला नाही, इथं तेलंगणाचं हे लोकेशन आहे. तेलंगणाची बाउंड्री महाराष्ट्राला शेअर होते, छत्तीसगडचे होते, मध्य प्रदेशचे होते, इकडं गुजरातचे होते. त्यामुळे हे महाराष्ट्राचं लोकेशनसुद्धा आपल्याला इंडिया पॉलिटिकल मॅपवरती व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. बाकी ठिकाणं किंवा स्टेट कोणती न्यूजमध्ये जास्त नाही आहेत, त्यामुळं तुर्तात आपण एवढंच इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघूयात. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे आणि अफगाणिस्तानला आपण 5 लाख कोवॅक्सिन डोसेसची मदत पुरवलेली या न्यूजमध्ये सांगितलं आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय मिळू शकतं? पहिला की पॉईंट आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अफगाणिस्तान आणि इंडियाचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याचा डिटेल अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये आला आहे, त्याचं कारण काय तर तिथं आता तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली, त्यामुळं ती एक हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हिस्ट्री सांगणारं लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवले, त्या प्लेलिस्टची करंट बेस्ट इश्यूची जी प्लेलिस्टची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मी देऊन ठेवलेले आहे. ते लेक्चर बघून ठेवा किंवा तुमच्या पद्धतीनं अफगाणिस्तानची हिस्ट्री तुम्हाला जशी जाणून घेता येते तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. कारण खूप ज्वलंत मुद्दा तो आहे. तालिबानची सत्ता तिथं शस्त्राच्या जोरावर प्रस्थापित झालेली आहे आणि तिथं अनेक असे रूल लावले जातात तालिबानकडून की त्याच्यामध्ये ह्युमन राईटचं व्हायोलेशन होते, महिलांच्या राईटचं व्हायोलेशन होते. त्यामुळे ते अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये आहे, त्यामुळे त्याची हिस्ट्री जी आहे ते टोटल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा की पॉईंट काय तर वर्ल्ड मॅपवरती आपल्याला काय बघायला पाहिजे आपण तर अफगाणिस्तानचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने जे की आपण इथंच गुगल मॅपच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. ह्या 3 की पॉईंटचा खऱ्या अर्थानं आपण या न्यूजच्या अंतर्गत अभ्यास करू शकतो. आणि हे जे 3 की पॉईंट आहेत आणि इंटरनॅशनल रिलेशन जर बघितलं तर ते आपल्याला GS सेकंडमध्ये सिलेबसमध्ये दिले. त्याचबरोबर अफगाणिस्तानचं लोकेशन अफगाणिस्तानची हिस्ट्री वगैरे बघायची आपल्याला, ते विशेष करून त्याची हिस्ट्री त्याचा अभ्यास करणं हे खरं तर हिस्ट्रीच्या अंतर्गत आपण अभ्यास करू शकतो. आणि हे जे दिलं आपल्याला ते GS फर्स्टच्या अंतर्गत दिले हिस्ट्री सब्जेक्ट. त्याचबरोबर वर्ल्ड मॅपवरती जाऊन आपल्याला मॅप वगैरे त्याचा बघून ठेवायचा आहे आणि ते मॅप वगैरे बघणं म्हणजे मॅप रिडिंग करणं म्हणजे जॉग्राफीच्या अंतर्गत येते. म्हणजे जॉग्राफीचा सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टमध्ये दिला आहे. म्हणजे ही जी न्यूज आहे ते GS सेकंडच्या आणि GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. आता आपण गुगल मॅपच्या माध्यमातून अफगाणिस्तानचं लोकेशन बघूया इंडियापासून कशा पद्धतीचं आहे व्यवस्थितरित्या. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतोय. इथं आपला इंडिया आहे आणि इथून आपण या साईडला गेलो तर इथं आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन पाहावयास मिळतं. बाकी अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री त्याच्यामध्ये इराण आहे, पाकिस्तान आहे, इकडे चायना आपल्याला पाहावयास मिळते, इथं ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे. बाकी टॉपोग्राफी जर बघायचं झालं तर याच्यामध्ये पर्शियन गुल्फ इथं आहे, हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया म्हणून ओळखला जातो. इकडे रेड सी आहे, गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया म्हणून हा एरिया ओळखला जातो. त्याचबरोबर हा जो एरिया आहे तो कॅस्पियन सीचा एरिया आहे, इकडं ब्लॅक सी आहे, इथं तैरानियन सी आहे, मेडिटरेनियन सी आहे. हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इस्रायलसुद्धा जास्त वारंवार न्यूजमध्ये असतं, त्यामुळं इस्रायलसुद्धा या ठिकाणी आपण लोकेशन बघण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीनं इस्रायलचं लोकेशन दिलं गेलं. इथं आपण बघू शकतो ही जी कंट्री आहे ती इस्रायल कंट्री आहे, त्याचं लोकेशन व्यवस्थित आपण बघू शकतो. हे इस्रायल हा जो देश आहे तो आपल्याला इथं पाहावयास मिळतं. हा पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधल्या क्लॅशमुळे जास्त न्यूजमध्ये असतो, त्यामुळे सुद्धा वारंवार आपल्याला याचं लोकेशन बघावं लागतं. मग
हे जे लोकेशन आहे ते इंडियापासून बघितलं तर या ठिकाणी इंडिया आपल्याला पाहावयास मिळतं आणि इंडियाच्या पश्चिमेकडे आपण गेलो तर आपल्याला इस्रायलचं लोकेशन व्यवस्थित इथं पाहावयास मिळतं. त्यामुळं इस्रायलसुद्धा आपण लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा इथं प्रयत्न केला. बाकी मॅपवरती ज्यावेळेस न्यूजमध्ये येईल त्यावेळेस तो घटक आपण बघणारच आहोत. तुर्तास एवढंच. पुढची न्यूज आहे US आणि रशियाशी संदर्भ. तर युक्रेनवरून रशियामध्ये आणि US मध्ये एक शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. परंतु आता जिनिव्हामध्ये 2 कंट्रीचे प्रेसिडेंट जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह वार्ता होईल अशा प्रकारचे संकेत देणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. युक्रेनच्या बॉर्डरवरती रशियानं स्वतःचे ट्रूप्स बिल्ड करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे युक्रेनवरती स्वतःचा दबाव निर्माण करण्याचा रशिया प्रयत्न करतोय. अशा प्रकारचा दावा USAनं वारंवार करताना USAला आपण बघितले. त्यामुळे जास्त 2 कंट्रीचे प्रेसिडेंट जे आहेत ते जास्त न्यूजमध्ये, 2 कंट्री जास्त न्यूजमध्ये होता आणि युक्रेनसुद्धा जास्त न्यूजमध्ये होता. त्यामुळे आपल्याला खरं तर ही न्यूज बघणं गरजेचं आहे. मग आता भविष्यामध्ये जिनिव्हामध्ये जो काय 2 कंट्रीमध्ये वार्तालाप होणार आहे त्याच्यामध्ये काय संबंध सुधारण्याची शक्यता आहे किंवा युक्रेनवरती काय निघण्याची शक्यता आहे, अशा प्रकारच्या न्यूज येताना आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारचे संकेत या न्यूजमध्ये दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात. मग याच्यामधून की पॉईंट आहे त्यामुळे नाटोसुद्धा जास्त न्यूजमध्ये आला, इथं नाटोचा सुद्धा उल्लेख आला. त्यामुळे पहिला की पॉईंट आपल्याला इंडियाचे इंटरनॅशनल रिलेशन रशियासोबत कशा पद्धतीचे आहे, USA सोबत कशा पद्धतीचे आहे याची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. समजते, त्या दृष्टीनं आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं इंटरनॅशनल रिलेशनचा. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला मॅपवरती USAचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे इंडियापासून, हे लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. समजते, हा खरं तर दुसरा महत्त्वाचा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट आहे नाटोची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास आपण विशेष करून GS सेकंडच्या दृष्टीतून करत असतोय. त्याचबरोबर मॅप रिडिंग आपण जॉग्राफीच्या अंतर्गत करतो, म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे. आणि नाटोची इन्फॉर्मेशन प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. प्रिलियममध्ये कसाही क्वेश्चन त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो, त्यामुळे खरं तर ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ते GS फर्स्ट, GS सेकंड आणि प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. मग आता आपण गुगल मॅपच्या माध्यमातून इथंच लोकेशन बघण्याचा 2 कंट्रींचा प्रयत्न करूया, इंडियापासून कशा पद्धतीचं आहे आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन काय इंटरनेटवरून मिळते का, विकिपीडियावरून मिळते का, ते सुद्धा आपण बघण्याचा इथंच प्रयत्न करूयात. इथं आपण नाटोविषयीची म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो. मग त्याच्यामध्ये त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म नाटो हे ऑलरेडी बघितलं आपण. फॉर्मेशन कधी झालं आहे त्याचं तर 4 एप्रिल 1949 रोजी याचं फॉर्मेशन झालेलं आहे. हे टाईप काय, कशा प्रकारचे ऑर्गनायझेशन आहे तर ही मिलिटरी अलायन्स आहे. म्हणजे याचे जे सदस्य आहेत, सदस्य कंट्रीज आहेत, त्या सदस्य कंट्रींची ही मिलिटरी अलायन्स आहे. सर्वांची एकत्र मिलिटरी याच्या अंतर्गत येत असते, त्याला आपण मिलिटरी अलायन्स म्हणतो. आणि कोणत्याही संकटाच्या विरोधात यांचं जर कॉमन संकट असेल तर ते एकत्रित येण्यासाठी खरं तर ही अलायन्स बनवली गेली. हेडक्वार्टर्स याचं ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे. मेंबरशिप जे आहे ते 30 स्टेट्स जे आहेत ते याचे मेंबर असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग त्याची लिस्टसुद्धा आपण बघून ठेवणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं की कोणकोणते स्टेट्स याच्यामध्ये मेंबर्स आहेत. हे स्टेट इथं आपल्याला लिस्ट पाहू शकतो आपण. त्याच्यामध्ये अल्बानिया आहे, बेल्जियम आहे, बल्गेरिया आहे, कॅनडा आहे, क्रोएशिया आहे, झेक रिपब्लिक आहे, डेन्मार्क आहे, इस्टोनिया आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ग्रीस आहे, हंगरी आहे, आइसलँड आहे, इटली आहे, लत्विया आहे, लिथुआनिया आहे, लक्झेमबर्ग आहे, मॉन्टेनेग्रो आहे, नेदरलँड आहे, नॉर्थ मॅसेडोनिया आहे, नॉर्वे आहे, पोलंड आहे, पोर्तुगाल आहे. त्यानंतर पुढं म्हटलं तर रोमानिया आहे, स्लोवाकिया आहे, स्लोवेनिया आहे, स्पेन, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट ह्या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्या याचे मेंबर स्टेट मानले जातात, मेंबर कंट्री मानले जातात. याच्यामध्ये इंडिया नाही हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. इंडिया याच्यामध्ये नाही, कारण युरोपियन कंट्रीचा सर्व काही ग्रुप आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा. आणि याच नाटोची ट्रूप्स अफगाणिस्तानमध्ये सुद्धा डिप्लॉय केली गेली होती. त्यामुळे नाटो त्याच्यामुळे सुद्धा जास्त न्यूजमध्ये होतं, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
ऑफिशियल लँग्वेज त्याच्या इंग्लिश आणि फ्रेंच आहे. सेक्रेटरी जनरल त्याचे जेन्स स्टोल्टेनबर्ग हे त्याचे सेक्रेटरी जनरल आहेत. यांचं इमेज इथं आपण बघू शकतो. चेअरमन ऑफ द नाटो मिलिटरी कमिटी आहे, त्यांचे इथं नावं दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. सुप्रीम अलाइड कमांडर युरोप आहे, जनरल टोड व्हॉल्टेअर्स, अशा प्रकारची नावंसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. एवढी इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपण याच्या अंतर्गत बघण्याचा प्रयत्न केला. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची कोणती न्यूज आहे ती आपण बघण्यास सुरुवात करूयात. सॉरी, आपला मॅप बघायचा राहिला आहे, तो मॅप आपण बघून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला इंडियापासून रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे बघणं गरजेचं आहे. इथं आपण बघू शकतो की इथं रशियाचं लोकेशन आहे, इथं आपला इंडिया आपल्याला पाहाव्यास मिळतं. इथून नॉर्थला इथं गेला आपण की इथं रशिया आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता आपल्याला युक्रेनचं लोकेशन बघणं गरजेचं आहे, ते युक्रेनचं लोकेशन बघूयात. इथं आपण बघू शकतोय, या ठिकाणी इथं गेलो आपण तर इथं युक्रेनचं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ते जर इंडियापासून बघायचं झालं तर इथे युक्रेन आहे, आणि इथून या ठिकाणी जर आपण आलो तर इथं आपला इंडिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि हे युक्रेनचं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच युक्रेन वरती प्रभाव निर्माण करण्याचं कार्य कोण करते तर रशिया करतोय. त्यामुळं रशियासुद्धा जास्त न्यूजमध्ये या ठिकाणी आला आहे. आणि या युक्रेनवरून मग काय आहे तर विशेष करून या मुळं रशियामध्ये आणि USA मध्ये शाब्दिक युद्ध एक सुरू झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. त्यामुळे आपल्याला US सुद्धा लोकेशन इथं आपण बघू शकतोय आणि बघणं गरजेचं आहे. ते USAचं लोकेशन इथं आहे. इथून या साईडला आपण गेलो तर इथं इंडिया आहे. इथून या साईडला आपण गेलो तर इथं रशिया आहे, ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि इकडं जर बघितलं तर इथं आपल्याला या USAच्या आणि रशियाच्या मध्यभागी एकदम युक्रेन, इथं युरोपियन कंट्री एक असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. हा जो एरिया तो सर्व युरोपियन कंट्रींचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि युक्रेनच्या इथं आपण गेला तर इथं ब्लॅक सीचा एरिया आहे, इकडं कॅस्पियन सीचा एरिया आहे. इथं जर खाली गेला तर मेडिटरेनियन सी आणि तैरानियन सीचा एरिया इथं असला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि बाकी जर्मनी असेल, पोलंड असेल, बेलारूस असेल, युनायटेड किंगडम, आयर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इटली, रोमानिया, स्पेन, ग्रीस, अशा प्रकारच्या ज्या कंट्रीज आहेत त्या महत्त्वाच्या युरोपियन कंट्रीज तिथल्या शेजारीला आपल्याला असलेल्या पाहाव्यास मिळतात. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे एकंदरीत लोकेशन आपण युक्रेनचं, रशियाचं, USAचं आणि इंडियाचं बघण्याचा प्रयत्न केला. युक्रेन जे आहे ती मध्यवर्ती कंट्री इथं असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते, नॉर्थ पश्चिम साईडला, नॉर्थ वेस्टर्न साईडला. एवढं खरं तर बघणं, मॅप एवढा खरं तर बघणं गरजेचं होतं, तो आपण बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती तैवानशी रिलेटेड न्यूज आहे. तैवानच्या प्रेसिडेंट जे आहेत साई इंग वेन यांनी चायनाला उद्देशून हे सांगितले की मिलिटरी कॉन्फ्लिक्ट हे कोणत्याही समस्येचं सोल्युशन असू शकत नाही, आपण शांततेत विचार करायला पाहिजे, शांततेत सोल्युशन काढायला पाहिजे, असं इनडिरेक्टली यांना चायनाला उद्देशून बोलायचं होतं. ते त्यांनी इथं बोललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्याच रिलेटेड ही न्यूज आहे. विशेष करून चायना जो आहे तो मिलिटरीच्या जोरावरती, आपल्या शक्तीच्या जोरावरती तैवानवरती वर्चस्व निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो, प्रभाव टाकण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो. त्यामुळे खरं तर दोघांमध्ये वारंवार कॉन्फ्लिक्ट पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं हे बघणं गरजेचं आहे, जे की आपल्याला GS सेकंडमध्ये दिले गेले. इंटरनॅशनल रिलेशन हा सब्जेक्ट दिला गेला. दुसरा की पॉईंट आपला काय तर याचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघणं. कशाचं? तैवानचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि चायनाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, वर्ल्ड मॅपवरती जाऊन बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आहे मॅप रिडिंगच्या अंतर्गत येतं, म्हणजे जॉग्राफीच्या अंतर्गत येतं, जो की सब्जेक्ट आपल्याला GS फर्स्टमध्ये दिला गेला आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्ट आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. आता आपण इथंच मॅपच्या माध्यमातून लोकेशन तैवानचं, चायनाचं व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण मॅपवरती बघू शकतोय चायनाचं लोकेशन कशा पद्धतीने. इथं आपल्याला चायना पाहाव्यास मिळतोय आणि इकडून या ठिकाणी गेला आपण तर इथं तैवान पाहाव्यास मिळतं. आणि इंडियाचं लोकेशन तैवानपासून या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि चायनापासून या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि याच तैवान या छोट्या देशावरती, आयलँड कंट्रीवरती चायना जो आहे तो स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो. तशाच पद्धतीचं वर्चस्व जो आहे तो साऊथ चायना सीमध्ये सुद्धा चायना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्यावरती अधिकार व्हिएतनामचा आहे, त्यानंतर इकडे फिलिपाईन्सचा आहे,
या महत्त्वाच्या आयलँड कंट्रीचा त्याच्यावरती अधिकार असलेले आपल्याला पाहावयास मिळते. परंतु चायना जो आहे तो स्वतःचं तिथं वर्चस्व कशा पद्धतीने निर्माण होईल याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज करत असतो. जे काय बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी आहेत त्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज चायना तिथं करत असतो. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं सुद्धा या संदर्भात त्यांना स्टेटमेंट दिलं होतं, तरीसुद्धा चायना त्याला जुमानत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण इथं तैवानचं, चायनाचं आणि इंडियाचं लोकेशन बघण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या अनुषंगानं साऊथ चायना सी सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतो, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला लोकेशन मी इथं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी इम्पॉर्टंट बघण्यासारखं इथं काय नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज ज्या काय होत्या ना त्या महत्त्वाच्या न्यूज खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. आणि प्रत्येक संडेला जे एडिटोरियल्स येत असतात ना ते आठवड्यामध्ये जे एडिटोरियल्स आले आहेत, ज्या न्यूज आले आहेत त्याचंच रिपिटेशन असतं. त्यामुळे ते डिटेल बघण्यामध्ये आपल्याला काय पॉईंट नाही, म्हणजे ते डिटेल बघून काय त्याचा आपल्याला फायदा नाही आहे, कारण हे ऑलरेडी आपण डिस्कस केले. आता पहिलं जे एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते जे की रिपीट झाले, इंडिया चायना रिलेशनवरती बोलले गेले, बॉर्डर लॉजवरती बोलले गेले. जसं की मी अगोदर कालच्या द हिंदूमध्ये पण त्याच्या अगोदरच्या द हिंदूमध्ये पण आपण बघितलं होतं की अरुणाचल प्रदेशमधल्या 15 महत्त्वाच्या ठिकाणांना चायनानं त्यांच्या मॅपवरती नावं त्यांच्या पद्धतीने दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्यांच्या पद्धतीनं नावं देण्याची ही कृती जी आहे ती खऱ्या अर्थानं काय सांगते, तर चायना जो आहे त्या क्षेत्रावरती स्वतःचा दावा असल्याचं सांगतोय, स्वतःचा मालकी हक्क असल्याचं सांगतोय. हे सांगणारी खरं तर न्यूज होती त्यावेळेस सर्व काय आपण डिस्कस केलं होतं आणि त्याच्यावरतीच हे रिपीट एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्या अगोदर 2017मध्ये सुद्धा अशा प्रकारचीच कृती त्यांच्याकडून करण्यात आली होती. मग त्याच्यामध्ये आपल्या एक्सटर्नल अफेअर मिनिस्टरने क्लिअरन्स त्याच्यावरती ऑलरेडी दिला आहे की अशा प्रकारचं मॅपवरती नावं देऊन तो एरिया त्यांचा होत नसतोय. जो आपला रिअलमध्ये एरिया आहे तो आपलाच राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॅप अल्टरेशन केलं म्हणून ग्राउंड लेवलला बाँड्री अल्टरेशन कधी होत नसते, बाँड्री अल्टर कधी होत नसते, असं आपल्याकडून क्लिअर करण्यात आलेलं होतं. तेच रिपिटेशन इथं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्या अंतर्गत इंडिया चायना रिलेशन किंवा चायनाचं लोकेशन बघणे हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. पुढची जी हेट स्पीचचा मुद्दा आहे तो हेट स्पीचचा मुद्दा कधीपासून आला, तर हरिद्वारमध्ये जी काही घटना घडली त्याच्यामध्ये काही धार्मिक गुरूंनी सांगितलं, हिंदू धर्माच्या गुरूंनी, की मुस्लिमांना या धर्तीवरून क्लिअर करणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या विरोधात व्हायलन्स भडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला गेला. त्याच्यामुळं UAPA सुद्धा जास्त न्यूजमध्ये आला होता. इंडियन पिनल कोडचे काही सेक्शन जास्त न्यूजमध्ये आले होते. फ्रीडम ऑफ रिलिजन जास्त न्यूजमध्ये आलं होतं. ते त्यावेळेस आपण डिस्कस केलं. याच्यावरती एडिटोरियलसुद्धा विस्तारित आलं होतं, ते सुद्धा आपण डिस्कस केलं आणि तेच पुन्हा रिपिटेशन इथं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता हेट स्पीचचा इथं मुद्दा आला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगळा पॉईंट जर काढायचा आत्ता झाला तर तो फ्रीडम ऑफ स्पीचचा येऊ शकतो. आपल्या घटनेमध्ये फ्रीडम ऑफ स्पीचची तरतूद जी फंडामेंटल राईट्समध्ये केली गेली तो खरं तर फंडामेंटल राईट्स आपल्याला 12 ते 35 बघणं गरजेचं आहे. ऑलरेडी मी सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर फ्रीडम ऑफ स्पीच हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. आणि आता हेट स्पीचचा मुद्दा आला आहे. मग हेट स्पीच म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या समूहाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी राग द्वेष निर्माण करणारं जे स्पीच असतं, व्हायलन्स निर्माण करणारं जे स्पीच असतं त्याला आपण कदाचित हेट स्पीच म्हणू शकतो, एकंदरीत हेट स्पीच म्हणू शकतो, असं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट काय नाही, बाकी ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचं एडिटोरियल आहे जसं की वॅक्सिनेशन जे आहे ते 15 ते 17 वयोगटातील मुलांना सुद्धा किंवा सिनियर सिटीजनचे 60+ आहेत त्यांना सुद्धा, मग कोमॉर्बिडिटीचा इश्यू आहे तो कसा आपण सॉल्व्ह करणार आहे ते सर्व आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ती जी काय वॅक्सिनेशन पॉलिसी आहे सिनियर सिटीजनसाठी बूस्टर डोसची काय पॉलिसी आहे ती ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे ते पुन्हा डिस्कस करण्यात काय पॉईंट नाही, हे रिपिटेशन असतं. संडेचं वैशिष्ट्यच आहे की एडिटोरियल नसतं. याचा अर्थ प्रत्येक संडेला आपण म्हणतो की एडिटोरियल नसतं, संडेला एडिटोरियल नसतं, मी सांगतो याचा अर्थ हा आहे की ते रिपिटेशन असतं, सर्व नवीन एडिटोरियल नसतं त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं. हे सर्व रिपीट झालेलं आहे ऑलरेडी तुम्हाला दिसू शकते. पुढचं जे एडिटोरियल आहे ते आपसापाशी रिलेटेड एडिटोरियल आहे, ज्याचं की आपण ऑलरेडी डिस्कशन करून बसलो आहे. नागालँडचा इश्यू आला त्यावेळेस, आता आसामचा इश्यू आला त्यावेळेस. आणि हा जो आर्म्ड स्पेशल पॉवर ॲक्ट आहे त्याच्याच रिलेटेड हे ओहापोह करणारा आर्टिकल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते, जे की आपल्याला इथं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन एवढी काय याच्यामध्ये नाही, त्यामुळे बघण्याची काही गरज नाही. याच्यावरती आणखी सुद्धा एडिटोरियल विस्तारित येतील, ज्यावेळेस योग्य असेल त्यावेळेस आपण विशेष करून डिस्कस करण्याचा त्यावेळेस प्रयत्न करूयाच. इथं आपल्या खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या न्यूज आणि महत्त्वाचे एडिटोरियल्स या ठिकाणी समाप्त होते. एडिटोरियल तर नवीन कोणतं संडेला नसतं, त्यामुळे जे काय महत्त्वाचं आजच्या द हिंदूमध्ये होतं ते आपण इथं डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे या नोटवरती आजचा द हिंदू जो आहे तो मी इथं समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा. त्याची लिंक दिलेली आहे ऑलरेडी मी. ते जॉईन करा, जेणेकरून इतर अपडेट्स काय असतील, इतर मी काय क्वेश्चन अपलोड करत असतो त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.